तर मित्रांनो, बऱ्याच वेळेला असं होतं की जेव्हा तांदळाची खीर आपण बघतो तर तांदळाची खीर आपल्याला अशी खूप क्रीमी, रिच कन्सिस्टन्सी वाली आणि एकसंध झालेली आवडते. पण बऱ्याच वेळेला तांदळाची खीर करताना एकतर तांदूळ वेगळीकडे राहतो आणि दूध एकीकडे राहतं आणि मिळून येत नाही खीर. तर हा प्रॉब्लेम बऱ्याच वेळेला होतो आणि परफेक्ट अशी तांदळाची खीर बनत नाही आणि जर तशी बनली नाही तर खायला मजा येत नाही. तर आज मी तुम्हाला या एपिसोडमध्ये परफेक्ट तांदळाच्या खीरीची रेसिपी सांगणार आहे की जेणेकरून तांदूळ आणि दूध व्यवस्थित एकरूप होतात, खूप छान कन्सिस्टन्सी येते, क्रीमी टेक्स्चर येतं आणि अशा काही टिप्स मी या रेसिपीमध्ये सांगितलेल्या आहेत की त्या फॉलो केल्यानंतर तुमची खीर 100% परफेक्टच होणार. तर ही रेसिपी कशी करायची आणि ह्या कुठल्या टिप्स आणि ट्रिक्स आहेत सगळं सांगणार आहे ह्या व्हिडिओमध्ये. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. नमस्कार, मी विनायक गायकवाड आणि तुमच्या सगळ्यांचं आपल्या YouTube चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो. तर आज मी तुम्हाला परफेक्ट तांदळाच्या खीरीची रेसिपी दाखवणार आहे. एकदम क्रीमी, एकदम रिच अशी खीर आज आपण करणार आहोत. तर अजिबात वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. तर आपण तांदळाच्या खीरीला सुरुवात करतोय. इथे साधारण अर्धी वाटी तांदूळ घेतलेले आहेत. जनरली खीर करताना सुवासिक तांदूळ घ्यायचे आहेत आणि साधारण एक 5 ते 6 माणसांची खीर करायची. त्याच्यासाठी प्रमाण लक्षात घ्यायचंय. अर्धा वाटी तांदूळ घेतलेले आहेत आणि हे तांदूळ व्यवस्थित धुवून घेतलेले आहेत 3-4 वेळा आणि हे ओलेच तांदूळ आहेत, तुम्ही बघू शकता. आता हे तांदूळ आपल्याला मिक्सरला पल्स मोड मध्ये थोडेसे ओबडदोबड करायचे, म्हणजे काय होईल की खीर एकसंध होते आणि तांदूळ शिजायला खूप वेळ पण लागत नाही आणि सुंदर टेक्स्चर येतं. सो ही टिप लक्षात ठेवायचे. ओबडदोबड हे तांदूळ आता आपण मिक्सरला वाटून घेऊया. तर इथे तुम्ही बघू शकता रवाळ असं मी वाटलेलं आहे. पल्स मोडवर 1-2च स्विच ऑन करून फक्त फिरवून घ्यायचंय आणि अशा प्रकारे हा तांदूळ आपला रेडी झालेला आहे. आता आपण खीरीची पुढची कृती बघूया. तर तांदळाची खीर करण्यासाठी इथे मी एक भांडं घेतलेलं आहे. हेवी बॉटमचं भांडं घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला 2 चमचे तूप घालून घ्यायचंय. सो हे घरचं तूप आहे. सो साधारण 2 चमचे आपण त्याच्यामध्ये तूप ऍड करून घेऊया आणि व्यवस्थित आपण तूप तापवून देऊया. तूप आपलं व्यवस्थित तापलेलं आहे. आता आपण हा जो तांदूळ आहे जो आपण मिक्सरला बारीक करून घेतलेला तो आपण याच्यामध्ये ऍड करतोय. आता हे तांदूळ व्यवस्थित आपल्याला या तुपावर छान भाजून घ्यायचे आहेत. थोडासा रंग पालटायला पाहिजे आणि ही स्टेप करणं खूप गरजेची आहे. लगेच दूध घालायचं नाहीये. हे तांदूळ व्यवस्थित तुपावर भाजून घ्यायचे म्हणजे त्याचा अरोमा छान खीरीमध्ये उतरतो आणि खीर एकसंध व्हायला मदत होते. सो व्यवस्थित आपण साधारण हे 2 मिनिटं मीडियम फ्लेमवर आपल्याला हे छान परतून घ्यायचे. तांदूळ साधारण 2 मिनिटं मी परतवून घेतलेले आहेत. आता इथे माझ्याकडे पाववाटी नारळ आहे, ओला नारळ. ओला नारळ घालून घेऊया. जनरली तांदळाच्या खीरीमध्ये ओला नारळ घातल्याने छान चव येते खीरीला आणि टेक्स्चर पण एकदम क्रीमी होतं खीरीचं. त्याच्यामुळे तांदूळ परतून झाला की आपल्याला ओला नारळ ऍड करायचा आहे. ओल्या नारळाचा किस ऍड केलेला आहे आणि तो देखील साधारण 1 मिनिट आपल्याला परतून घ्यायचा आहे. नारळ छान परतवून झालेला आहे. आता इथे ड्रायफ्रुट्स आहेत. काजू, बदाम आणि पिस्त्याचे काप करून घेतलेले आहेत. ड्रायफ्रुट्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार याच्यामध्ये ऍड करू शकता आणि व्यवस्थित हे ड्रायफ्रुट्स पण साधारण 1 मिनिट या तुपामध्ये आपल्याला छान परतून घ्यायचे आहेत. ड्रायफ्रुट्स परतून झाले की साधारण एक 8 ते 10 मनुके घेतलेले आहेत. मनुके पण आपण याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया, छान परतवून घेऊया. ड्रायफ्रुट्स व्यवस्थित परतून झालेले आहेत. आता याच्यामध्ये आपण साधारण अर्धा लिटर दूध ऍड करणार आहोत. हे फुल क्रीम दूध आहे. छान आपण तापवून घेतलेलं आहे आणि साई सकट आपण हे दूध ऍड केलेलं आहे. आता लगेचच आपण हे मिक्स करूया आणि काही गुठळ्या झाल्या असतील तर त्या मोडूया. अजून एक टिप आपल्याला लक्षात ठेवायची आहे की साधारण 2-2 मिनिटाच्या इंटरवलनी ही खीर आपल्याला हलवायची आहे, ढवळून घ्यायची आहे. कारण याच्यामध्ये तांदूळ आहे आणि तांदूळ बेसला चिटकू शकतो. इव्हन आपण याच्यामध्ये नारळ पण घातलेला आहे, तोही बेसला चिटकू शकतो. सो 2-2 मिनिटाच्या इंटरवलवर आपल्याला ही खीर व्यवस्थित ढवळून घ्यायची. आता याच दुधामध्ये
हा जो तांदूळ आहे तो आपण व्यवस्थित शिजवून घेणार आहोत। तर साधारण एक 4 मिनिटांनी तुम्ही बघू शकता छान उकळी आलेली आहे आणि आता ह्याच्यामध्ये आपल्याला 10 ते 12 केसरीच्या काड्या घालायच्या आहेत आणि ह्या केसर आपण घातलेल्या आहेत, ह्या स्टेजला घातल्याने काय होणार आहे त्याचा कलर व्यवस्थित उतरणार आहे खिरीमध्ये आणि व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया आणि अजून आपण जो आपला तांदूळ आहे तो शिजवून घेऊया। इथे तुम्ही बघू शकता खीर छान एकसंध झालेली आहे, अजिबात तांदूळ एकीकडे आणि दूध एकीकडे झालेलं नाहीये। सो या सांगितलेल्या सगळ्या टिप्स तुम्ही फॉलो करा, तुमची खीर एकदम परफेक्ट होणार आहे। आता तांदूळ व्यवस्थित शिजलेला आहे। आता ह्या स्टेजमध्ये आपल्याला कंडेन्स मिल्क घालायचं आहे। जर तुमच्याकडे कंडेन्स मिल्क नसेल तर तुम्ही साखर घालू शकता, पण कंडेन्स मिल्क घातल्यानं खिरीचं जे टेक्स्चर आहे ते अजून क्रीमी होतं आणि दिसायला खीर एकदम रिच दिसते। सो कंडेन्स मिल्क घातलेला आहे। सो तुम्हाला खीर जितपत गोड हवंय तितपत कंडेन्स मिल्कचं प्रमाण तुम्ही ठरवायचं आहे आणि हे कंडेन्स मिल्क सुद्धा व्यवस्थित आपल्याला या खिरीमध्ये मिक्स करून घ्यायचंय किंवा तुम्ही अर्ध कंडेन्स मिल्क आणि अर्धी साखर असंही प्रमाण घालू शकता आणि हे कंडेन्स मिल्क व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये फ्लेवरिंगसाठी वेलची पूड घालायची। सो इथे साधारण अर्धा चमचा वेलची पूड आहे माझ्याकडे आणि वेलची पूड देखील आपण याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे। सो तुम्ही बघू शकता एकदम थिक कन्सिस्टन्सीची खीर झालेली आहे। सो आता आपण ही खीर गरमागरम सर्व करून घेऊया। तर मित्रांनो तुम्ही बघितलं, सगळ्या टिप्स आणि ट्रिक्स व्यवस्थित नोट करून घ्या आणि जर तुम्ही तांदळाची खीर पहिल्यांदा बनवत असाल तर अजिबात घाबरू नका, या टिप्स फॉलो करा। तुमची खीर नक्कीच अशी परफेक्ट होईल, एकदम क्रीमी आणि थिक कन्सिस्टन्सी वाली होईल। तर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। ही खिरीची रेसिपी नक्की ट्राय करा, ती कशी होते कमेंटमध्ये कळवायला विसरू नका। चला मित्रांनो, तर आता तुमची रजा घेतो, पुन्हा भेटूया अशा एका इंटरेस्टिंग एपिसोड मध्ये। तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या। धन्यवाद।